वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। खरं तर प्रचार हा वसमत नगरपालिकेचा अंतिम टप्प्यात आला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अब्दुल रहमान यांच्या पत्नी सीमा हाफिज निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर राष्ट्रवादीने कन्हैया भायती यांच्या आई सुनीता मनमोहन भायती यांना उमेदवारी दिलेली आहे। भाजप देखील या ठिकाणी स्वतंत्र लढती आहे। भाजपचे शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा बोड्डेवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपल्यासोबत स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आहेत। दादा, कसा प्रतिसाद आहे तिन्ही तालुक्यामध्ये? खरं तर ही कळमनुरीमध्ये स्वतंत्र लढत आहे आणि हिंगोली आणि वसमतमध्ये युतीमध्ये लढत आहे। वसमतमध्ये आणि हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत। कळमनुरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय होणार आहेत। परिस्थिती अशी आहे की लोकांनी ठरवलं आहे या ठिकाणी आमच्या भगिनी सीमाताई निवडून येणार आहेत वसमतमध्ये, हिंगोलीमध्ये अर्चनाताई भिशी निवडून येणार आहेत आणि कळमनुरीमध्ये चंद्रकांत भाऊ निवडून येणार आहेत, चंद्रकांत भाऊच्या मिसेस। याचं कारण असं आहे की ह्या लोकांनी जे खोटं बोललं पण रेटून बोल, आणि तुम्ही पाहत असाल की जिल्ह्याचं गलिच्छ वातावरण या तिन्ही आमदारांनी केलं आहे, सत्ताधाऱ्यांनी। एकूण एकाला की खालच्या स्तरावर बोलायचं, वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या। ह्या खरं तर या जिल्ह्यानं चांगले नेते बघितले। तुम्ही बघितलं असेल की स्वर्गीय शिवाजीराव देशमुख असतील, स्वर्गीय राजू सातोसाहेब असतील, दांडेगावकर साहेब असतील, आदरणीय मुंदडा साहेब असतील, हे सगळे चांगले लोक या जिल्ह्यानं बघितलेत। सूर्यकांताताई पाटील असतील, गोंडेवार साहेब असतील, शिवाजी माने साहेब असतील, हे सगळे लोक याच्यात आपण म्हणजे एकदम चांगले लोक आपण त्या ठिकाणी या जिल्ह्यानं पाहिले। आणि आता हे गलिच्छ राजकारण चाललं आहे, सगळे कमरेखालच्या गोष्टी आमदार करायलेत आणि ह्या गोष्टीचा ईट या लोकांना आला। आणि विकासाच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे कोणतं व्हिजन नाही। अशिक्षित लोक आहेत सगळे, आणि अशिक्षित लोकांच्या समोर आम्ही शिक्षित उमेदवार दिलेत, निष्कलंक उमेदवार दिलेत। खरं तर गुत्तेदाराच्या विरोधात एक सज्जन लोक आम्ही या ठिकाणी तिन्ही नगरपालिकेमध्ये दिलेले आहेत। आमदार संतोष बांगर म्हणतात की माझ्या घरी 100 पोलिसांचा छापा पडला हिंगोलीमध्ये। खरं तर SP त्यांची स्टेटमेंट दिली, आणि छापा पडला असताना तर इतक्या चोऱ्या करायच्या कशाला? त्याचे मटके गुटके दारू हे तर आता दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर तरी बंद करायचं। मी मागच्या सभेतसुद्धा आवाहन केलं आमदार संतोष बांगर यांना की तुम्ही जाहीर सभेत सांगा की इथून मी पुढं आमचा 2 नंबर धंदा चालणार नाही, आणि जर त्याचा नसेल तर त्यांनी आंदोलन करावं, रस्त्यावर उतरावं, आमच्यासोबत राहावं, आम्ही पुढे होतो त्यांनी मागं राहावं। कारण की 2 नंबरच्या धंद्याने या जिल्ह्याचं वाटोळं केलं आहे। आता या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने विकासाची गरज आहे, MIDCची गरज आहे, उद्योगधंद्याची गरज आहे। आमचे पोरं वाम मार्गाला लागाय, त्या ठिकाणी ड्रग्सचं जाळं मोठ्या संख्येने या जिल्ह्यामध्ये आलं। हे कोणा आणलं? ही कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि चोऱ्या जर केल्या नाही तर पोलीस घरी कशाला येतील? आमच्या घरी काहून येणार? कारण आम्ही चोऱ्या करत नाहीत, निष्कलंक आहेत। जे चोऱ्या करते त्यालाच भीती असते, ते आले नाही आले माहीत नाही, पण त्यांनी जाहीर सभेत रडले पडले, त्याची ते हमेशाचा स्टंट आहे। पण परिस्थिती अशी की माझी त्यांना अजूनही विनंती की अजूनही वेळ गेली नाही की आपण 2 नंबरचे धंदे या जिल्ह्यातून बंद करावेत, जिल्हा 2 नंबर मुक्त करावा आणि चांगलं राहावं। विकासाच्या बाबतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे आमदारांनी। आता काय दोनदा आमदार झाल्यावर जरी आपल्याला कळत नसेल तर ही वाईट गोष्ट आहे। वसमतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी कन्हैया भायती यांना उमेदवारी दिली। खरं तर कन्हैया भायती जे आहेत ते तुमचे सहकारी आहेत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख होते तुमच्या शिवसेनेमध्ये, पक्षफुटीनंतर त्यांनी राजीनामा दिला, अलिप्त झाले, कसं बघता? खरं तर आमदार राजूभैया नवघरे यांना गेल्या 7 वर्षामध्ये एक साधा कार्यकर्ता तयार करता आला नाही। याच्या इतकं मोठं दुर्दैव नाही। दांडेगावकर साहेबासारख्या नेत्यानं किंवा मुंदडा साहेबाच्या नेत्यांनी या मतदारसंघामध्ये खूप कार्यकर्ते तयार केले, तसं राजूभैया नवघरे यांना एकही कार्यकर्ता तयार करता आला नाही। आमच्या पक्षातून टाकून दिलेला माणूस त्या ठिकाणी त्याने उमेदवारी दिला। आणि परिस्थिती तुम्ही पाहत असाल की आता वाईट परिस्थिती झाली, त्याचेच कार्यकर्ते नाराज आहेत, बरेच अपक्ष आहेत, आणि ते महायुतीचं गणित सगळं बिघडलं। एक शिंदे गट वेगळा, शिवसेनेचे बी फॉर्म असलेले 5 जण वेगळे, राष्ट्रवादी अजित पवारचे अपक्ष वेगळे, मला वाटते म्यानावर क्यातमवार साहेब उभं राहिलेत, बोडेवार साहेब उभं राहिलेत। मी सातत्यानं सांगालो विधानसभेच्या निवडणुकीला एकूणएकाच्या गळ्यात गळे घालणारे लोक आज त्याची फारकत झाली, आणि तिथंच आमचा विजय आहे। आमची सीमाताई मोठ्या फरकाने या ठिकाणी याच्यात निवडून यायली, आणि आमचे सगळे नगरसेवकसुद्धा वसमत शहरात निवडून यायलेत म्हणजे यायलेत, तिच्यात काही शंका नाही। आमदार राजू नवघरे म्हणतात की काही लोक म्हणजे अब्दुल हाफिज यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे की काही लोक समाजाचे ठेकेदार झालेत आणि मेरा वोट इतना है, मेरा वोट उतना है, मैं समाज के लिए ये करता। ते म्हणतात की 4 कामं दाखवा, मी सगळं बंद करतो, राजकारण सोडून देतो। हे बघा, आमदार राजूभैया नवघरे हे वसमत तालुक्याचे रील स्टार आहेत। मी सातत्यानं सांगालो त्याला स्टंट करायचे, स्कूटीवर हिंडायचं, त्याचे कोणते काम आहेत? काय बोंब पाडली 7 वर्षामध्ये?
परिस्थिती अशी आहे की या वसमत विधानसभा आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्यात चांगला तालुका आहे, म्हणजे उत्पन्नाचे स्रोत चांगले आहेत. पण काय केलं यांनी एखादं काम दाखवा लोकल. ते अब्दुल हाफिज काय आमदार नव्हते, हे 2 टर्म आमदार याय ना कोणते दिवे लावलेत. असं वसमतचं काय शांघाय केलं का? 10 वर्ष झालं नाल्या काढल्या नाहीत. मी परवा काल फिरलो शहरामध्ये, नाल्या जशा तशा, कचरा जशा तसा, सगळी परिस्थिती वाईट वेळी. फक्त याचं जे टार्गेट आहे की 4 वर्षाचा जे भ्रष्ट कारभार या नगरपालिकेमध्ये यायने केला, टेंडर काढले, कचऱ्याचे टेंडर काढले, याचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी याच्यावर कोणती चौकशी होऊ नये म्हणून याची सगळी मरमर चालली. आणि यायला एक गुत्तेदाराचं जाळं या वसमत विधानसभा क्षेत्राचा विषय. मी काय सांगाल, माझा एकाच प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, आदरणीय राजूभाईंना वगैरे. त्यांनी किती कार्यकर्ते तयार केले, सगळं घरीच आहे. तुम्हाला तर सगळं माहिती आहे देण्याची की सगळं घरी, गुत्तेदारी घरी, गिट्टीचे टिपरं घरी, वाळू सगळी घरी, सगळं तिचे एका कुटुंबाच्या भोवती फिरायले. आणि त्याला असं एखादा कानाखालचा नंदीबैल पाहिजे होता, त्या पद्धतीने त्यांनी ते बाहेतील उभं केलं. अशा आता प्रचार गीत त्यांचे फिरत आहेत, गाड्या फिरत आहेत प्रचाराच्या. प्रचारगीतामध्ये विकासाचे वारे आमदार राजू नवघरे असं चालू आहे. मी तेच सांगालो ना की राजू भैया रील स्टार आहेत. आपल्या हिंगोली जिल्ह्याचे 2 रील स्टार, हिंगोलीमध्ये संतोष बांगर आणि इथं राजू भैया नवघरे.